नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघणार आहोत। म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे, पण कशाचं? तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं। डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे हे जे काही फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत। त्याच्या आधी हे फॉर्म्युले समजून घ्यायच्या आधी आपण इनव्हर्स कशाला म्हणतात काय असतं थोडक्यात घेऊया। आता टोटल इनव्हर्स बद्दल मी एखादा लेक्चर्स घेईल, त्यामध्ये तुम्हाला टोटल डिटेल मध्ये इनव्हर्स सांगणार। लक्षात थोडक्यात आता इनव्हर्स काय असतं बघा। समजा y = f(x) हे एखादं फंक्शन असेल, म्हणजे जसं एक्झाम्पल जर घेतलं तर y = समजा मी असं लिहिलो x², लिहायला काही हरकत नाही। बरं, त्याच्यावरनं त्याचा इनव्हर्स कसं फाइंड आउट करणार आहे? तर x = समथिंग। आता x इथे x करण्यासाठी दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट काढावा लागणार आहे। म्हणजे x याचा स्क्वेअर रूट किती येणार आहे? √y। लक्षात, म्हणजे हा x या फंक्शनचा इनव्हर्स आहे। म्हणजे y = f(x), y एखादा x चं फंक्शन असेल तर x काय मिळालं तुम्हाला? y चं फंक्शन मिळालं। दिस इज द इनव्हर्स ऑफ दिस y = x²। म्हणजे y f(x) जर एखादं फंक्शन असेल तर त्याचं इनव्हर्स फाइंड आउट करताना x आणि y इंटरचेंज करायचे, म्हणजे काय? रिप्लेस करायचे। मग x किती मिळणार आहे? f(y). हा y इथे जाणार, जेव्हा इंटरचेंज होतं तेव्हा इनव्हर्स तयार होतो। या ठिकाणी बघा, y जर x² असेल तर x काय आहे? या y चा इनव्हर्स। लक्षात, म्हणजे x काय आलाय? √y। म्हणजे हे जर फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा इनव्हर्स असं लिहायचं। लक्षात, x आणि y रिप्लेस करायचे आहे। ऑल्सो प्रॉडक्ट ऑफ बोथ डेरिव्हेटिव्ह, याचे जर डेरिव्हेटिव्ह काढले f(x), y f(x) आणि x f इनव्हर्स y, तर त्यांचा डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट किती असतो? नेहमी -1 असतो। किती असतो? -1। मग आता मी या y f(x) चा डेरिव्हेटिव्ह लिहितो बघा। y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx, f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). इकडे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y येणार आहे, कारण इकडे y फंक्शन आहे ना। म्हणजे dx/dy इक्वल टू काय येणार? या जे फंक्शन आहे त्याचं काय येणार आहे? डेरिव्हेटिव्ह। म्हणजे f इनव्हर्स y चं काय आलं तिथे? डेरिव्हेटिव्ह। बरं, हा dy/dx हा dx/dy आहे, बरोबर का? या दोघांचा प्रॉडक्ट किती दाखवलेला आहे? -1 येतोच। याचा अर्थ हे जे फंक्शन आहे आणि हे जे फंक्शन आहे, हे डेरिव्हेटिव्ह आलं ना पहिल्या फंक्शनचं, हे डेरिव्हेटिव्ह आलं दुसऱ्या फंक्शनचं, या दोघांचा प्रॉडक्ट 1 येतो। आता या एक्झाम्पल मध्ये आपण दोघांचा प्रॉडक्ट डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट 1 येतो का ते चेक करू नंतर। बरं, या दोघांचा प्रॉडक्ट 1 आहे, याचा अर्थ dy/dx हा इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार? dy। म्हणजे dy/dx काय म्हणणार आहे? 1/dx/dy। किंवा हा इकडे मल्टिप्लाय आहे, हा इकडे डिवाइड होणार, म्हणजे dx/dy काय लिहिणार आहे? 1/dy/dx। कसंही करा। म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का इनव्हर्स कशाला म्हणतात? इनव्हर्स फंक्शन y f(x) असेल, म्हणजे y इज द डेरिव्हेटिव्ह विच डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ x। y ची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? x वर डिपेंड आहे। म्हणजे एक डोमेन आहे, हा कोडोमेन आपण म्हणू शकतो, रेंज। म्हणजे y f(x) च्या फॉर्म मध्ये जर फंक्शन असेल तर x आणि y रिप्लेस केल्यानंतर त्याचं इनव्हर्स मिळतं। या दोघांच्या डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट किती असतो? 1 असतो। मग समजा dy/dx फाइंड आउट करायचं असेल तर 1/dx/dy लिहा, किंवा dx/dy फाइंड आउट करायचं असेल तर 1/dy/dx लिहा। dy/dx चा इनव्हर्स कोण आहे? dx/dy। थोडक्यात रिअल नंबर मध्ये काय दिलेलं असतं बघा, एक नंबर आहे रिअल नंबर 5 आणि त्याचा इनव्हर्स 1/5 पण म्हणू शकतो। या दोघांचा प्रॉडक्ट किती येतो? -1 येतो। बघा 5 कॅन्सल होणार, 5 किती झाला? हा 1। न्यूमरेटरला आल्यानंतर काय लिहिणार तुम्ही? 5 - 1। म्हणजे हा जर एखादा फंक्शन असेल तर त्याचा इनव्हर्स 5 काय दाखवणार आहे तुम्ही? 5 - 1 ने दाखवणार। तसंच जर एखादं फंक्शन dy/dx असेल तर त्याचं इनव्हर्स जे आहे ते f काय दाखवणार आहे? -1 ने। दॅट इज द मायनस साइन डिनोट द इनव्हर्स। लक्षात, तर अशा प्रकारे आपल्याला हे थोडक्यात मी सांगितली इन्फॉर्मेशन अबाउट द फंक्शन इनव्हर्स कसं असतं। आता आपण एक एक्झाम्पल घेतलेलं ऑलरेडी, या एक्झाम्पलचा आपण डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट 1 येतो का ते चेक करूया। आधी समजलं काय केलं? y f(x), देन इट्स इनव्हर्स इज x f इनव्हर्स y। म्हणजे x हा फ्री केला, इनव्हर्स y, बरोबर का? बरं, दोघांच्या डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट 1, तर dy/dx 1/dx/dy किंवा dx/dy 1/dy/dx। दोघेही एकमेकांचे इनव्हर्स आहे असं आपण समजू शकतो। लक्षात,
आता हे झाले तुमची बेसिक गोष्ट. आता मी तुम्हाला काय करतो, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो आणि या दोघांचा डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट किती येतो, 1 येतो, हे आपण प्रूव्ह करून बघूया. लक्ष द्या. आता मी रफ करतो एवढा. आता हे समजून गेलं असेल तुम्हा लोकांना. बघा लक्ष द्या. आता y इक्वल टू एक्स स्क्वेअर, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x किती मिळणार आहे सांगा, dy बाय dx. आता तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज झालेली आहे सॉल्व्ह करून. तुम्हाला बेसिक डेरिव्हेटिव्ह येतच आहे. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y, बघा लक्ष द्या, रूट y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx बाय dy इज इक्वल टू 1/2 रूट y. 1 किती, 2 रूट y. 1/2 रूट y, बरोबर का. आता लक्षात घ्या, हा जो y हा x च्या फॉर्म मध्ये लिहायचा, म्हणजे कसं लिहू शकणार आपण, 1/2 रूट y ची व्हॅल्यू किती आहे इथं, x. मग dy बाय dx आणि त्याचा इनव्हर्स dx बाय dy इज इक्वल टू त्यांच्या डेरिव्हेटिव्हचा पण प्रॉडक्ट 2x इंटू किती, 1/2x. 2x 2x z कॅन्सल, म्हणजे कोणतंही डेरिव्हेटिव्ह आणि त्याचा इनव्हर्स यांचा प्रॉडक्ट किती येतो, फायनली 1 येतो. किती येतो, 1 येतो. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण हे इनव्हर्स थोडक्यात लक्षात घेतलं आहे. आलं लक्षात. नेक्स्ट पॉइंट बघा. आता आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले काही इनव्हर्स मध्ये आहे ते लक्षात घ्या. साइन इनव्हर्स fx इज इक्वल टू काय, 1/√1 मायनस fx स्क्वेअर इंटू परत fx चा डॅश. आता हा जर फॉर्म्युला मी असा लिहिला, समजा y इक्वल टू साइन इनव्हर्स केवळ x आहे, इथे fx आहे, लक्षात घ्या इथे x आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx किती मिळणार आहे, सेम टाइम 1/√1 मायनस हा जो अँगल आहे त्याचा स्क्वेअर. आणि या अँगलचं डेरिव्हेटिव्ह लिहायची आवश्यकता असते का, नाही, कारण ते 1 असतं. मग याचा आन्सर किती झाला, y इज इक्वल टू जर साइन इनव्हर्स x असेल तर dy बाय dx किती मिळाला तुम्हाला, 1/√1 मायनस x स्क्वेअर. आणि हा जो x आहे याची व्हॅल्यू नेहमी 1 पेक्षा स्मॉल असली पाहिजे. मॉड्युलस ऑफ x किती असली पाहिजे, 1 पेक्षा स्मॉल. कारण याची व्हॅल्यू जर 1 पेक्षा स्मॉल असेल तर 1 मायनस समथिंग स्मॉल नंबर, पॉझिटिव्ह नंबर येणार. ही व्हॅल्यू जर ग्रेटर असते 1 पेक्षा तर इथे निगेटिव्ह नंबर येणार. आणि रूट मध्ये निगेटिव्ह इज द कॉम्प्लेक्स फॉर्म. लक्षात. तर आपल्याला रिअल फॉर्म मध्ये आणलं पाहिजे, जसं साइन इनव्हर्स आहे. आणि ते जर मी असं लिहिलंय y इक्वल टू साइन इनव्हर्स, समजा मी इथे लिहिलं 3x. आता मात्र तुम्हाला याला हा केवळ 3x नाही आहे, हा fx आहे आता म्हणायचं. केवळ x आहे का इथे नाही आहे, fx आहे. मग dy बाय dx किती मिळणार आहे, dy बाय dx इक्वल टू 1/√1 मायनस जो fx आहे त्याचा स्क्वेअर इंटू या fx चा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ 3x. बर, आता तुम्हाला माहिती आहे 3x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 3 अपॉन रूट मध्ये 1 ॲज इट इज, 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर किती येतो, x स्क्वेअर इज द फायनल आन्सर. आलं लक्षात. तर अशा प्रकारे y इक्वल टू साइन इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह आणि y इक्वल टू साइन इनव्हर्स fx चा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करता हे आपण बघितलंय. सेम टाइप कॉस इनव्हर्स fx इज इक्वल टू काय आहे, आता फक्त साइन आणि कॉस मध्ये फक्त सिम्बॉलचा, म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे एवढाच फरक राहणार आहे. टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स मध्ये सुद्धा प्लस आणि मायनसचाच फरक आहे. इथे काय टॅन इनव्हर्स fx 1/1 प्लस, आता रूट नाही आहे इथे, 1 प्लस जो काय अँगल असेल त्याचा स्क्वेअर आणि त्याच अँगलचा डेरिव्हेटिव्ह. कॉट इनव्हर्स सेम आहे, फक्त इथे मायनस साइन लावायचा आहे. सेक आणि कोसेक मध्ये सुद्धा सेम रिलेशन आहे, फक्त हा सेक पॉझिटिव्ह आहे, कोसेक काय आहे निगेटिव्ह आहे. मग सेक इनव्हर्स fx इज इक्वल टू त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/ हा जो fx आहे तो आधी रूटच्या बाहेर लिहायचा आणि रूट मध्ये fx चा स्क्वेअर -1 करायचं, परत त्या fx चा डेरिव्हेटिव्ह. सेम इथं -1/fx म्हणजे तो जो नंबर असेल तो रूट मध्ये fx चा स्क्वेअर -1 आणि मग त्या fx चा डेरिव्हेटिव्ह. इथे मात्र fx ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर असायला पाहिजे. 1 पेक्षा ग्रेटर असेल तरच तुम्हाला इथे पॉझिटिव्ह नंबर मिळणार आहे, अदरवाइज इट बिकम अ निगेटिव्ह. निगेटिव्ह नको. मॉड्युलस ऑफ fx किती असला पाहिजे, ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे. तर हे बेसिक फॉर्म्युले आहेत. आता साइनचं तुम्हाला समजलं. आपण कॉस बद्दलही बघूया. बेसिक काहीतरी क्वेश्चन घेऊया कॉसचे. एक कॉस इनव्हर्स x फक्त x असेल, y इक्वल टू कॉस इनव्हर्स x असेल तर dy बाय dx इज इक्वल टू
-1/√1 - x स्क्वेअर आणि डिवाइड x ऑफ x लिहायची गरज नाही. तेच जर y = cos इनवर्स, समजा इथं मी लिहिलं tan x. आता cos इनवर्सचा जो अँगल आहे तो tan x आहे. cos इनवर्सचा जो अँगल आहे tan x आहे. याला fx म्हणायचं. काय म्हणायचं? fx. मग dy/dx किती मिळणार आहे? मग fx चा फॉर्म्युला वापरायचा. -1/√1 - fx स्क्वेअर म्हणजे tan x चा स्क्वेअर. tan x चा स्क्वेअर काय असतो? tan स्क्वेअर x इंटू dy/dx ऑफ tan x. fx चा डेरिव्हेटिव्ह इंटू dy/dx ऑफ fx. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? sec स्क्वेअर x. लक्षात घ्या, tan x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? sec स्क्वेअर x अपॉन √1 - tan स्क्वेअर x is the answer, is the derivative of this function. आलं लक्षात? ज्या पद्धतीने tan cos sin केलंय त्या पद्धतीने तुम्ही आता cosचं sec cosecचं पण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. आलं लक्षात? तर या प्रकारे आपण हे फॉर्म्युले समजून घेतले. हे फॉर्म्युले अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता आपण सेक इनवर्स fx चा एखादा एक्झाम्पल घेऊया. सेक इनवर्स आता fx च्या जागेवर मी log x लिहिला. जर y = सेक इनवर्स x असेल तर काही टेन्शन नाही आहे. का बरं? सेक इनवर्स x म्हणजे काय? x इज x. याचा बेसिक फॉर्म्युला dy/dx = 1 सेक पॉझिटिव्ह आहे 1 जो अँगल आहे तो ॲज इट इज अंडर रूट मध्ये त्याच अँगलचा स्क्वेअर -1 दिसतो ना, ते त्याच अँगलचा स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट अँगल. पण त्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 लिहायची आवश्यकता नाही. पण x सोडून दुसरं काहीही दिलेलं असेल तर त्याला काय अजून करायचं आहे? fx. त्याला अजून काय करायचं आहे? fx. आता लक्ष द्या, म्हणजे fx च्या जागेवर सेकच्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं fx दिसेल तिथे तिथे काय लिहिणार तुम्ही? log x. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा? dy/dx = 1 fx. तिथे येतं log x √ fx स्क्वेअर म्हणजे log x चा स्क्वेअर. log x चा काय झाला? स्क्वेअर. मायनस किती आहे? 1 इंटू log x चा स्क्वेअर -1 इंटू किती आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x ddx ऑफ fx. fx log x आहे ना इथं? log x. आता log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला येतं. बेसिक आहे 1/x. मग काय लिहू शकता आन्सर? हा log x आहे अंडर रूट मध्ये log x चा स्क्वेअर -1 आहे इंटू 1/x. ठीक आहे, एवढं आन्सर लिहिलं तरी चालतं. आणि तेच जर इथं कोसेक इनवर्स असेल तर फक्त काय करणार? इथं कोसेक इनवर्स log x असेल तर इथं मायनस साइन लिहायचं, बाकी काही करायचं नाही. इज द फायनल आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. लक्षात? तर अशा प्रकारे आपण हे फॉर्म्युले बघितले. बरं, आता याच्या डोमेन आणि रेंज लक्षात घ्या. साइन, कॉस, टॅन हे सगळे कोणते? पिरियॉडिक फंक्शन आहेत, म्हणजे त्यांची व्हॅल्यू -1 पासून तर +1 च्याच मध्ये फिरत असते. साइन झाला, कॉस झाला. टॅनची मात्र इन्फिनिटी पर्यंत जाते. लक्षात? -1 आणि 1 च्या मध्ये म्हणजेच π/2 -π/2 to π/2 च्या मध्ये y फिरत असतं, तसा x हा -1 आणि 1 च्या मध्ये जात असतो. हे जे बेसिक नॉलेज आहे हे मी त्यासाठी एखादा एक्स्ट्रा लेक्चर घेईन स्पेशली फॉर इनवर्स फंक्शन, पिरियॉडिक फंक्शन. 11वी साठी आहेच ते ऑलरेडी. 12वी साठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचा लेसन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आहे. एक लेक्चर मी त्यावर घेणार आहे. पण आता तुर्त एवढंच लक्षात ठेवा, साइन इनवर्स x, कॉस इनवर्स x, टॅन इनवर्स x, कॉट इनवर्स सेक आणि कोसेक. पण त्यासाठी काही ट्रिग्नोमेट्रीचे जे इनवर्स फॉर्म्युले आहेत ते लक्षात घ्यावे लागतील तुम्हाला. कारण एवढे इझी क्वेश्चन देत नाही डायरेक्ट पुटअप करा नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेच बदल करावे लागतात क्वेश्चन मध्ये. आणि त्या क्वेश्चन मध्ये बदल कसे करणार? बाय युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. क्वेश्चन जर इनवर्स मधला आहे तर याचा अर्थ इनवर्स फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतील ट्रिग्नोमेट्रीचे. कधी कधी बेसिक फॉर्म्युले पण जसं अलाइड अँगल आहे वगैरे, हाफ अँगल, डबल अँगल आहे ना, ते पण वापरावे लागतील. तर केवळ साइन इनवर्स x हा असा फॉर्म देत नाही. मग दिलेल्या क्वेश्चनला या फॉर्म मध्ये कोणत्या तरी एका फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं बाय युजिंग विथ द हेल्प ऑफ सम फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म्युले, अँड देन यूज द गिव्हन फॉर्म्युला. म्हणजे काय करायचं? दिलेला क्वेश्चन डायरेक्ट या फॉर्म मध्ये दिलेला नसतो,
थोडा चेंज केलेला असतो. मग त्यासाठी काय करणार, तर दिलेलं जे काही क्वेश्चन असेल त्याच्यावर आपण काही ऑपरेशन करायचं, म्हणजे युजिंग सम फॉर्म्युलेज. आणि लक्षात मग लक्षात येतं की अरे हा फॉर्म्युला अप्लाय केला तर आपल्याला याच्यातला कोणता तरी एक फॉर्म मिळतो. आणि एकदा का फॉर्म मिळाला की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जातं. बघा आता त्यासाठी काय काय फॉर्म्युले आता लक्ष द्या. मी हे थोडक्यात लिहिले, तुमच्या बुक्समध्ये सगळे फॉर्म्युले आहेत. इथे लिहित बसलो तर आपला एक्स्ट्रा वेळ जाईल, त्यापेक्षा बुक्समध्ये तुम्ही फॉर्म्युले बघून घ्या. मी थोडक्यात ओरली हे तुम्हाला सांगतो. इम्पॉर्टंट इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युले लक्षात घ्या. इथे काय दिसतं का, फर्स्टमध्ये साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स. बाहेर साइन आतमध्ये साइन, एवढंच लॉजिक लक्षात ठेवा. बाहेर साइन असेल आतमध्ये साइन असेल. बघा इथे बाहेर साइन आतमध्ये साइन आहे. बाहेर इन्व्हर्स असो आतमध्ये साइन असो. बघा आतमध्ये इन्व्हर्स आहे बाहेर साइन आहे, म्हणजे बाहेर साइन असो आतमध्ये साइन असो काही फरक पडत नाहीये. साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स असो किंवा साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स असो, आन्सर किती आलं, जो अँगल असेल तोच. ज्या पद्धतीनं साइन बाहेर साइन आतमध्ये साइन, बाहेर साइन आतमध्ये साइन असतो, एक इन्व्हर्स असतो एक विदाउट इन्व्हर्स असतो, त्या पद्धतीने मी इथे लिहिलं सो ऑन. सो ऑनचा अर्थ होतो की साइनचं घेतलं आपण, देर आर 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. कॉसचं पण तसं लिहू शकता, कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स, कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स, एक्सच येणार. टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन एक्स, टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स ऑफ कॉट एक्स, कॉट ऑफ कॉट इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स ऑफ सेक एक्स, सेक ऑफ सेक इन्व्हर्स एक्स. सगळ्यांचे आन्सर किती असणार आहेत, एक्स. समजा एक्सच्या जागी इथं 5x असेल तर 5x आन्सर लिहिणार, म्हणजे जो काय अँगल दिलेला असेल तो बाहेर पडतो. मी जर लिहिलं असं कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक रूट एक्स, आन्सर किती येणार, बाहेर कोसेक आतमध्ये कोसेक आहे, इन्व्हर्स आतमध्ये असो बाहेर असो काही टेन्शन नाही आहे. आन्सर किती येणार तुमचं, रूट एक्स येणार. लक्षात आलंय. मग हा जो अँगल आहे या कोसेकचा, दॅट इज द आन्सर. जसं साइन इन्व्हर्स हे लक्षात घ्या. आता सेकंड मध्ये बघा, सगळ्यात आधी आता रिलेशन लक्षात ठेवा. साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक. रेसिप्रोकल लक्षात घ्या, साइनचा रेसिप्रोकल कोसेक. रेसिप्रोकल माहिती आहे ना, म्हणजेच काय, कोसेक इज इक्वल टू असं लिहू शकतो आपण 1/sin. बघा एकमेकांचे, किंवा साइन इज इक्वल टू 1/कोसेक. दे आर द रेसिप्रोकल ऑफ इच अदर. साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कोसेकचा रेसिप्रोकल साइन. लक्षात ठेवा. टॅनचा रेसिप्रोकल कॉट, कॉटचा रेसिप्रोकल टॅन, आणि सेकचा रेसिप्रोकल कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक. रेसिप्रोकल लक्षात आलं. तेच नातं, तेच रिलेशन आता एक पुढच्या फॉर्म्युल्यासाठी वापरूया. साइन इन्व्हर्स 1/x केलं की काय देणार, साइनचा रेसिप्रोकल कोसेक्स किंवा कोसेकचा रेसिप्रोकल साइन. हे लक्षात ठेवा. साइन इन्व्हर्स 1/x, कोसेक इन्व्हर्स एक्स, कोसेक इन्व्हर्स 1/x साइन एक्स. जसं यांचं केलं साइन कोसेक, 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. साइन नंतर आपण कॉस घेऊ, कॉस इन्व्हर्स 1/x सेक इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स 1/x कॉस एक्स, टॅन इन्व्हर्स 1/x कॉट एक्स, कॉट इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स 1/x टॅन एक्स है ना. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. टॅन झाला, कॉट झाला, सेक झाला, कोसेक झाला. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन लक्षात ठेवा. 1/x साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कोसेकचा रेसिप्रोकल साइन, एवढंच लक्षात ठेवा. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात आला. म्हणजे मी एका लाईन मध्ये सगळे याचे 3-4 फॉर्म्युले दिले तुम्हाला. यामध्ये हे एकच लाईन दिसेल तरी तुम्हाला बाकीचे सेम प्रोसिजरने करायचं आहे. आता इथे लक्षात घ्या, ए आणि बी हे दोघं 0 पेक्षा ग्रेटर असले पाहिजे, नक्कीच पॉझिटिव्ह असले पाहिजे, पण त्या दोघांचा प्रॉडक्ट किती असला पाहिजे, लेस दॅन 1. समजा ए आहे 1/2 आणि बी आहे 3/4. हे दोघंही 0 पेक्षा ग्रेटर आहे, 0 पेक्षा ग्रेटर आहे, पण यांचा प्रॉडक्ट केला तर किती येणार आहे, 3/8. हा 1 पेक्षा स्मॉल आहे का, हो आहे, 1 पेक्षा स्मॉल आहे. लक्षात. याचा अर्थ आपल्याला दोन्ही नंबर पॉझिटिव्ह पाहिजे, पण त्यांचा प्रॉडक्ट किती असला पाहिजे, लेस दॅन 1. असं असेल तर हे फॉर्म्युले लायबल आहे. टॅन इन्व्हर्स ए प्लस टॅन इन्व्हर्स बी, 2 टॅन इन्व्हर्सची ॲडिशन, 2 टॅन इन्व्हर्सची ॲडिशन किती असते, टॅन इन्व्हर्स 1 व ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए बी. टॅन इन्व्हर्स बघा, दोघांचा एकच टॅन इन्व्हर्स केला, जे ए आणि बी आहे त्यांची ॲडिशन, आणि 1 मायनस ए आणि बी ची काय प्रॉडक्ट. मी आता सांगितलं होतं त्यांचा प्रॉडक्ट 1 पेक्षा ग्रेटर लेस असला पाहिजे. बघा इथे जर हा प्रॉडक्ट जर 1 पेक्षा लेस असेल तरच 1 मायनस लेस नंबर पॉझिटिव्ह नंबर येणार. लक्षात आलं काय. म्हणून हा प्रॉडक्ट 1 पेक्षा कसा पाहिजे, लेस पाहिजे.
हा 3/8 लिहिला तरी तुम्हाला आन्सर काही प्रॉब्लेम येणार नाही, पॉझिटिव्हच येणार आहे. जसं इथे प्लस आहे तसं इथे मायनस आहे. मायनस असेल तर वर मायनस खाली प्लस, एवढाच फरक आहे. मग आता आपण याच्यावर एखादं एक्झाम्पल घेऊन पाहूया. समजा मी राईट साईड घेतली, टॅन इनवर्स 4 + 5/1 - 20 एक्झाम्पल आहे. किंवा मी असं लिहितो 4x + 5x आणि इथे 20x² होणार, बरोबर का? असं काही घेतलं तर आपल्याला हा जो क्वेश्चन दिलेला आहे, हा क्वेश्चन या फॉर्ममध्ये येणार का? किंवा इथे मी डायरेक्ट 9x लिहितो, हरकत नाही 9x. आता मला टॅन इनवर्स समथिंग अपॉन 1 - जेव्हा 1 - दिसतो तेव्हा मला यापैकी एक फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे, तोही आहे 1 - म्हणजे हा फॉर्म्युला माझ्या लक्षात येणार. बरं, टॅन इनवर्स आहे म्हणून मी हे दोनच फॉर्म्युले लक्षात घेणार. दोन फॉर्म्युले लक्षात घेण्यासाठी आधी एका टॅन मध्ये इथे वरती प्लस असलं पाहिजे, इथे दोघांचा प्रॉडक्ट. आता मी या क्वेश्चनला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते का ते चेक करतो. जर हा क्वेश्चन या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला तर त्याचं ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म असा लिहू शकतो मी आणि याचं डेरिव्हेटिव्ह सोपं जातं. मग काय करणार आहे बघा, टॅन इनवर्स हा आहे 9x म्हणजे 5x + 4x अपॉन 1 - 20x² आहे म्हणजे 5x × 4x. बघा तो फॉर्म तयार झाला का? टॅन इनवर्स a + b, a कोणाला म्हटलंय मी इथं 5x ला, b कोणाला म्हणतोय 4x ला, अपॉन a + b झाला का 1 - a × b. a आहे का 5x आहे, b आहे का 4x आहे, म्हणजे हा फॉर्म तयार झाला. a म्हणजे किती येतं 5x इथे आहे, इथे आहे, 4x आहे म्हणजे हा फॉर्म जो आहे हे दिलेला एक्झाम्पल आहे ते या फॉर्म मधला आहे. मग या फॉर्मचा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला हा आहे टॅन इनवर्स ऑफ a, टॅन इनवर्स ऑफ b. टॅन इनवर्स ऑफ पहिला टॅन इनवर्स ऑफ किती येणार आहे इथं 5x प्लस वरच्याचं साइन घ्यायचं टॅन इनवर्स ऑफ 4x. हा झाला त्याचा ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म. आता दिलेला क्वेश्चन असा होता, त्याचं स्ट्रक्चर असं चेंज केलं आणि मग शेवटी फायनली हे स्ट्रक्चर झालं. आता हे जे काही स्ट्रक्चर आहे याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोपं आहे. हा टॅन इनवर्स fxचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा, 1/1 + fx² म्हणजे 5x² × d/dx ऑफ 5x. 1/1 + fx², 1/1 + fx² × f'(x) म्हणजे 5x चा डेरिव्हेटिव्ह प्लस याचं पण तेच 1/1 + 4x² × d/dx ऑफ 4x. बरोबर. बरं, आता 5x चा डेरिव्हेटिव्ह किती येते 5 न्यूमरेटर लिहा 5/1 + 25x² आहे ना, 5^2 पुढं प्लस 4/1 + 16x² इज द फायनल स्टेप. या क्वेश्चनची ही फायनल स्टेप झाली. कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात लक्षात आलाय क्वेश्चन. बर, हे हा फॉर्म्युला समजला. आता याच्यानंतर लक्ष द्या, हे फॉर्म्युले तुम्ही लर्न करून घ्या. बुक्स मध्ये सगळे फॉर्म्युले लिहून दिलेले आहे, त्यांचा यूज कसा करायचा एक्झाम्पल मध्ये मी सांगतच आहे तुम्हा लोकांना. रिमेंबर इट. सो फर्स्ट 3 क्वेश्चन्स वी कंप्लीटेड हियर, वी रफ इट. चला आपण रफ करूया. नेक्स्ट कोणता आहे बघा आता, sin इनवर्स x + cos इनवर्स x = π/2. हा बेसिक फॉर्म्युला आहे तुम्हाला. याच्यासाठी 3 फॉर्म्युले आहेत, sin इनवर्स x + cos इनवर्स x आणि नंतर tan इनवर्स x + cot इनवर्स x आणि sec इनवर्स x + cosec इनवर्स x. आणि सगळ्यांची ऍडिशन किती आहे, व्हॅल्यू किती आहे ट्रिग्नोमेट्री ॲज पर ट्रिग्नोमेट्री π/2. बघा याचं प्रूफ तुम्हाला बुक्स मध्ये दिलेलं आहे. याचं आणि याचं प्रूफ आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे काय सांगितलेलं असतं, tan इनवर्स x प्रूव्ह दॅट tan इनवर्स x + cot इनवर्स x = π/2. म्हणजे या दोघांचे डेरिव्हेटिव्ह चे ऍडिशन किती आली पाहिजे π/2. म्हणजे y = tan इनवर्स x + cot इनवर्स x, fx म्हणू आपण इथं है ना, fx म्हणू, cot इनवर्स x. आणि हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते किती असलं पाहिजे तुमचं π/2 असलं पाहिजे = π/2. सोपं आहे.
त्यासाठी तुम्हाला कशाच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे आता मी आधी सांगत होतो. त्यासाठी तुम्हाला तो टेबल होता 10वी मध्ये होता 0, 30, 45, 90 है ना, नंतर आहे 60 आला मध्ये, नंतर 90 आला, 90च्या पुढचे ते 180 पर्यंत आहे. आता याला ज्याला ह्या व्हॅल्यू पार्ट आहे त्याला हे सॉल्व्ह करता येते. आता इन्व्हर्सचं एक एक्झाम्पल आधी घेतो मी दिलं इथं साइन 30 ची व्हॅल्यू तुम्हाला पार्ट आहे किती आहे हा, साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे हा, म्हणजे एकंदरीत असं आहे साइन x इज इक्वल टू समजा हा असं धरलं, साइनचा एक अँगल आहे त्याची व्हॅल्यू हाफ आहे, तर हा अँगल किती असावा 30 असावा, किती असावा. आता हाच क्वेश्चन मी इन्व्हर्सच्या फॉर्म मध्ये लिहितो, साइन इन्व्हर्स हा हाफ आणि हा 30 म्हणजे हा y आणि हा x रिप्लेस करतो, साइन इन्व्हर्स हाफ इक्वल टू हाऊ मच. मग प्रश्न असा असतो की साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू हाफ असते, लक्षात, साइनच्या 30 अँगलची व्हॅल्यू हाफ असते, म्हणजे याचा आन्सर इथे किती येणार आहे 30 येणार आहे. त्या पद्धतीने आपण आता विचार करणार आहोत. सगळ्या व्हॅल्यू पाठ पाहिजे. इथे साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक आहे, कोसेक आहे वगैरे वगैरे. आता दोघांचे ऍडिशन, याचं दोघांचं डेरिव्हेटिव्ह काढलं आपल्याला π/2 दाखवायचं आहे. किती आहे π/2, डेरिव्हेटिव्ह π/2. त्याच्यानंतर पुढचा आहे तसा सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्हची ऍडिशन किती आली पाहिजे π/2 आली पाहिजे. असे एक प्रूफ दिलेला आहे, 2 प्रूफ आपल्याला करावे लागतील. ते आपण एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करू, आता काही सॉल्व्ह करायचं नाहीये, बरोबर का. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला ते करायचंच आहे. आता म्हणजे परत त्याच्यामध्ये उशीर होईल, व्हिडिओ मोठा होत जाईल. नेक्स्ट आता पुढे बघा काही फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. ते साइन इन्व्हर्स, बाहेर साइन आहे आतमध्ये कॉस आहे. साइन इन्व्हर्स आतापर्यंत बघितलं होतं आपण, बाहेर साइन आहे आतमध्ये साइन आहे, पण आतमध्ये कॉस असेल तर काय, किंवा बाहेर कॉस असेल आणि आतमध्ये साइन असेल तर काय. जसं साइन आणि कॉस आहे तसं बाकीच्यांचं पण आहे. बघा मी लिहिलेलं आहे इज इक्वल टू काय आहे तो फॉस टॅन कॉस सेक कोसेक यासाठी सगळं तेच. आता इथे काय करायचं लक्षात घ्या, परत अलाइड अँगल आले म्हणजे साइन इन्व्हर्स ऑफ मी कॉस थिटाचा फॉर्म्युला, एक फॉर्म्युला आपल्याकडे साइन 90 मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा, आठवतो का. साइन 90 मायनस थिटा इक्वल टू काय आहे कॉस थिटा. तसं कॉस 90 मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा, टॅन 90 मायनस थिटा इक्वल टू कॉट थिटा, कॉट 90 मायनस थिटा इक्वल टू टॅन थिटा, सेक 90 मायनस थिटा कोसेक थिटा, कोसेक 90 मायनस थिटा सेक थिटा. सगळ्यांसाठी तोच एक रूल. मग जिथे कॉस आहे, कॉस न लिहिता मी काय लिहितो साइन 90 मायनस थिटा, दोघंही इक्वल आहे ना, मग साइन इन्व्हर्स बाहेरचा आणि या कॉस थिटाच्या बदल्यात लिहितो मी साइन 90 ला π/2 म्हणतात रेडियन फॉर्म मध्ये इक्वल मायनस थिटा. आता लक्षात घ्या मागचा फॉर्म्युला आता तयार झाला, बाहेर साइन आतमध्ये साइन दिसतो का. मग त्याचा जो अँगल आहे ते त्याचा आन्सर असतं, म्हणजे किती येणार आहे तर π/2 मायनस थिटा. मग इथं आपण काय करणार इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स, कॉस आतमध्ये कॉस लिहायचा, साइनचं काय केलं कॉस, पण कसा येणार आहे π/2 मायनस थिटा. मग बाहेर कॉस आतमध्ये कॉस, आन्सर किती आलं π/2 मायनस थिटा. जसं हे π/2 मायनस थिटा साइन आणि कॉस साठी वापरलं तसं आपण टॅन कॉट सेक कोसेक सगळ्यांसाठी तोच रूल अप्लाय करून सगळ्यांचा आन्सर π/2 मायनस थिटाच येणार आहे. लक्षात. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युले पण तुम्ही लक्षात ठेवा. हे झाले सगळे. आता पुढचे आहे हे काही फॉर्म्युले, हे पण लक्षात ठेवा. आता तुम्ही लोक भरपूर फॉर्म्युले आहे ट्रिग्नॉमेट्रीचे, जितके कराल प्रॅक्टिस तेवढं कमी आहे. प्रॅक्टिस मॅक्सिमम प्रॅक्टिस पाहिजे आहे. केवळ लेक्चर ऐकलं उद्या बघू परवा बघू असं करत गेले तर काही होणार नाही. सिलेबस फास्ट आहे, लवकरात लवकर आपल्याला संपवायचं आहे. तुम्हाला रिव्हिजन सीईटीचे पेपर्स बरंच काय काय घ्यायचं आहे आपल्याला, बघू आपण नंतर. साइन इन्व्हर्स अँगल निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह साइन बाहेर पडतं. जसं आपण मागे बेसिक ट्रिग्नॉमेट्री मध्ये बघितलं ना, साइन मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा.
तर इन्व्हर्स साठी सुद्धा तेच आहे. साइन इन्व्हर्स मायनस एक्स मायनस साइन इन्व्हर्स एक्स. फक्त कॉस इन्व्हर्स आणि हा एक दिसतो का तुम्हाला, सेक कॉस आणि सेक आणि एक कॉटही आहे बघा. कॉस इन्व्हर्स मायनस एक्स पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स मायनस एक्स पाय मायनस कॉट इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स मायनस एक्स मायनस टॅन इन्व्हर्स एक्स, हा पाय मायनस सेक इन्व्हर्स एक्स, कोसेक म्हणजे मायनस कोसेक्स. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे हाफ अँगल फॉर्म्युले, मल्टिपल अँगल फॉर्म्युले हे तुम्हाला माहिती असेल. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थीटा cos थीटा, किंवा 2 tan थीटा बाय 2 cos थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. आता बघा हा एक फॉर्म्युला आणि हा tan 2 थीटाचा फॉर्म्युला, याच्यात जमलिंग होते तुमची. tan 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे 2 tan थीटा, इथे पण 2 tan थीटा आहे, साइन मध्ये प्लस साइन आहे, इथे काय आहे मायनस, एवढाच फरक आहे लक्षात घ्या. 1 मायनस इथे काय 2 प्लस 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, हा झाला tan 2 थीटा, आणि इथे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, हा झाला sin 2 थीटा. फरक थोडासाच आहे. cos 2 थीटाचे बरेच फॉर्म्युले आहेत, त्यातले 1-2 फॉर्म्युले इथे लिहिलेले आहेत. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा एक फॉर्म्युला होतो, 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा एक आहे, 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा हा तिसरा आहे, आणि हा एक आहे 1 मायनस tan स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला आता हे एक्सरसाइज 1.2 एक्सरसाइज सॉल्व करताना उपयोगात येतीलच. cos 3 थीटा आणि sin 3 थीटा मध्ये ही गडबड करतात मुलं. cos 3 थीटा मध्ये 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा, त्याच्या उलट 3 वाली टर्म पुढे आली साइन मध्ये, sin 3 थीटा मध्ये काय येणार 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. साइन मध्ये साइनच असतो, कॉस मध्ये कॉसच असतो, पण कॉस मध्ये क्यूब वाली टर्म आधी असते आणि सिंगल पॉवर वाली टर्म नंतर. इथे उलट होते. tan 3 थीटाचा फॉर्म्युला बघा 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. न्यूमेरिकल डिपेंड ऑन दिस फॉर्म्युले. नंतर आहे आपण बघितले हे sin a प्लस b sin a मायनस b चे रूल. sin a प्लस b चा रूल प्लस आहे sin a cos b प्लस cos a sin b. sin a मायनस b चा रूल आहे sin a cos b मायनस cos a sin b. cos तर काय येणार आहे, इथे प्लस असेल तर इथे मायनस, इथे मात्र cos a cos b sin a sin b हे लक्षात ठेवा. इथे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. टॅनचं काय येणार a प्लस बी, आत्ताच लिहिला मी tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a. इथे जे साइन असेल तेच वर त्याच्या अपोजिट खाली. बघा इथे वरती प्लस आहे, इथे वर प्लस लिहिलं, इथे मायनस लिहिलं, इथे खाली मायनस आहे तर इथे मायनस येणार, इथे प्लस येणार. बाकी tan a प्लस बी tan a प्लस जसा इन्व्हर्सचा फॉर्म्युला बघितला ना, tan इन्व्हर्स a प्लस बी tan इन्व्हर्स a प्लस tan इन्व्हर्स b अपॉन 1 मायनस tan इन्व्हर्स a प्लस बी होता, तसा पद्धतीचा फॉर्म्युला. tan ऑफ a प्लस बी अपॉन a प्लस और मायनस बी इज इक्वल टू tan ऑफ प्लस और मायनस, हे सिम्बॉल इथे येणार tan b अपॉन 1. आता याच्या अपोजिट मायनस प्लस tan a tan b. तर हे काही फॉर्म्युले आहे ट्रिग्नोमेट्रीचे, हे पण लक्षात ठेवा. आता मेन आहे तुम्हाला सबस्टिट्यूशनचे फॉर्म्युले. सबस्टिट्यूशन म्हणजे क्वेश्चन दिलेला असतो, त्याच्यामध्ये काहीतरी साइन कॉस टॅन पुट करून आपल्याला ते सॉल्व्ह करायचं असतं. मग कोणतं ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू तिथे पुट केली म्हणजे क्वेश्चन सिंपल होईल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. समजा असं लिहिलं मी साइन आणि मग लिहिलं रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, इन्व्हर्स घेतला. इकडे मला सांगा आता साइन इन्व्हर्स नुसता एक्स आहे का, बिलकुल एक्स नाही आहे. इथे काय दिसतं तुम्हाला 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलं म्हणजे आता एफ एक्स. मग एफ एक्स काय करणार तुम्ही 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एफ एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन अंडर रूट या संपूर्णचा स्क्वेअर इंटू परत याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ही स्टेप कशी येणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू किती मिळणार आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस हा जो रूट आहे त्याचा स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ रूट. परत रूट म्हणजे काय येणार इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू परत मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. थोडे कॉम्प्लिकेटेड होते ना. मग काय करायचं, तर मी काय करतो अशा सिच्युएशन मध्ये एखादी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू इथे अशी पुट करतो की हे रूट इथल्या इथे निघून जाईल. मग मी जर असं लिहिलं लेट हा जो एक्स आहे त्या एक्सच्या ठिकाणी मी कॉस थीटा टाकतो, साइन टाकला तरी चालतो, कॉस टाकला तरी 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर, कॉस थीटा पुट अप करतो. एक्स इज इक्वल टू काय पुट करतो कॉस थीटा. मग याच्यावरनं थीटा किती मिळणार आहे, जिथं थीटा आहे तिथे काय लिहिणार आहे कॉस इनवर्स एक्स येणार आहे, कॉस इनवर्स एक्स. नंतर बघू आपण. मग y इक्वल टू किती मिळाला सांगा तुम्हाला साइन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस
एक्स स्क्वेअर, एक्सच्या बदल्यात काय पुटअप करायचं ठरवलं, कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे y इक्वल टू साइन इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर किती मिळतो, साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर आहे, रूट मध्ये स्क्वेअर निघून जाणार, y इक्वल टू किती, साइन इनवर्स, आतमध्ये साइन आहे बाहेरही साइन आहे, म्हणजे काय आला आन्सर, y इक्वल टू थिटा. आता y इक्वल टू थिटा, क्वेश्चन तर y आणि x मध्ये आहे, याचा अर्थ थिटाला आपल्याला x मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. मग थिटाची व्हॅल्यू किती घेतली आपण, कॉस इनवर्स x. म्हणजे कसं लिहू शकतो, y इक्वल टू कॉस इनवर्स x. बघा हा फॉर्म सोपा आहे की हा फॉर्म सोपा आहे, ऑब्विसली हा फॉर्म सोपा आहे. कॉस इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे डायरेक्ट आहे, dy बाय dx इक्वल टू किती मिळणार, -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. हेच तुमचं फायनल आन्सर आहे. बघा तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने सॉल्व्ह करत गेले असते तरी हेच आन्सर आलं असतं, आणि असं सबस्टिट्यूशन करून सुद्धा पुटअप केलं, सॉल्व्ह केलं तरी हेच आन्सर आलं. मग सोपं कोणतं आहे, तर आपण जे सबस्टिट्यूशन केलं त्या पद्धतीने सोपं जाणार आहे. पण त्यासाठी कोणत्या जागेवर, कोणत्या टर्मच्या ठिकाणी, कोणत्या फंक्शनच्या ठिकाणी काय पुटअप करायचं लॉजिकली, तर त्याची एक लिस्ट मी आता बनवून देणार आहे, तर तुम्ही बघा. लक्षात, बघा सम स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. जनरली जो क्वेश्चन दिलेला असतो, एक्झाम्पल जे दिलेलं असतं ते या फॉर्म मध्ये असतं. कोणत्या तरी आताच मी मगाशी सांगितलं होतं, साइन इनवर्स ऑफ रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा फॉर्म आला. त्याच्याबद्दल आपण लगेच काय पुट केलं होतं, साइन थिटा किंवा कॉस थिटा. तर क्वेश्चन मध्ये ह्या काय टर्म दिलेल्या असतात अँगलच्या फॉर्म मध्ये, तर त्याच्या जागेवर काय काय पुट करायचं हे तुम्हाला आता मी लिहून दिलं. जनरली असंच पुट करायचं, म्हणजे क्वेश्चन जो आहे आन्सर जे आहे ते सिंपली सॉल्व्ह करता येईल. मग समजा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल दिलेला, तर साइन थिटा किंवा कॉस थिटा पुट करा. रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन आणि कॉट पुट करू. यापैकी आहे का, रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल तर सेक थिटा किंवा कोसेक थिटा. 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर इथं साइन थिटा कॉस थिटा पण पुट करता येतो. 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर इथे काय सांगितलंय तुम्हाला, साइन थिटा. 2x स्क्वेअर मायनस 1 cos theta, 2x upon 1 plus x square, 2x upon 1 plus x square tan theta, 3x minus 4x cube or 1 minus 2x square sin theta, 4x cube minus 3x or 2x square minus 1 cos theta, 3x minus x cube upon 1 minus 3x square tan theta पुट करायचा. 1 minus x square 1 plus x square tan आहे, 2x upon 1 minus x square tan आहे, रूट a plus x a minus x किंवा उलटा a minus x a plus x असेल तर a cos 2 थिटा पुट करा. a आलाच पाहिजे, जर रूट मध्ये a असेल ना तर a लिहायचाच. a cos 2 थिटा लिहिलं चालतं किंवा a cos थिटा लिहिला तरी चालतं. इथे a आहे का नाही, मग पुट करताना a लिहायचं नाही. 1 प्लस एक्स, तोच a प्लस एक्सच्या ऐवजी 1 प्लस एक्स, a मायनस एक्सच्या ऐवजी काय आहे तर 1 मायनस एक्स. याचा उलटा a नाही आहे, cos 2 थिटा पुट करा किंवा cos थिटा पुट करा. इथे a आला परत, म्हणजे पुट करताना a घ्यायचा. a प्लस एक्स स्क्वेअर a मायनस एक्स स्क्वेअर किंवा a मायनस एक्स स्क्वेअर a प्लस एक्स स्क्वेअर. a cos 2 थिटा पुट करा, आयदर पुट a cos थिटा. असं का करायचं, बघा इथे साधं लॉजिक आहे. इथे सेक थिटाच का पुट करायचा आहे, कारण अंडर रूट मध्ये सेक थिटा, इथे येणार आहे सेक स्क्वेअर थिटा. सेक थिटा नाही ते सेक थिटाचा स्क्वेअर मायनस 1. मग हा एक फॉर्म्युला बनतो. आपल्याकडे 3 आयडेंटिटी आहे. एक आहे 1 प्लस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू किती आहे 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, हा प्लस 1 इकडे गेले मायनस 1 होणार, ट्रान्सफर टू राइट हँड साइड. इट बिकम टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आली तुमचे, टॅन स्क्वेअर थिटाचं रूट निघून जातं. म्हणजेच कसंही करा, 3 आयडेंटिटीमध्ये तुमचं कन्व्हर्जन होतं. त्या आयडेंटिटी तुम्हाला पक्क्या पाठ पाहिजे. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर जनरली त्या फॉर्ममध्ये येतात. इथे साइन पुट केलं तरी 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर मिळेल, कॉस पुट केलं तरी 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर मिळेल. लक्षात, तर हा साइन 2 थिटाचं एक्सप्रेशन तयार होणार आहे. 1 मायनस इथे साइन थिटा पुट केला तर 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर मिळून जातो, किंवा कॉस पुट केलं तरी 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन मिळून जातो. 2x स्क्वेअर मायनस 1. लक्षात, कॉस पुट केला तर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे.
तेव्हा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा एक फॉर्म्युला तयार होणार. 3 बघा इथे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असा काही एक फॉर्म तयार होणार. हा पण कॉस पुटअप केल्यानंतर कॉसचा फॉर्म्युला आहे, हा साईनचा फॉर्म्युला. आठवत असेल तर बघा साईनमध्ये सगळीकडे साईन असतं आणि कॉसमध्ये दोन्ही टर्म काय असतात कॉसच्या असतात. 3 टॅन थिटा टॅन पुट केल्यानंतर 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा आपण 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आता याच्या आधी आपण बघितला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या जे ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू आहेत रेशोज आहे हे योग्य ठिकाणी सबस्टिट्यूट करता आले पाहिजे. हे प्रॅक्टिसने येतं, सहज येत नाही. आलं लक्षात? हे प्रॅक्टिस जसजशी कराल तसं तुमच्या लक्षात येईल की कोणाच्या जागेवर कोणाला पुटअप करायचं आहे. आपण जसे जसे न्यूमेरिकल घेऊ तसं तुमची प्रॅक्टिस होत राहील आणि तुम्ही सहजपणे सॉल्व्ह करू शकाल. तर अशा प्रकारे आपण जे काही डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे म्हणजे आता आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन त्याची बेसिक इन्फॉर्मेशन घेतली. त्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला हे बेसिक फॉर्म्युले साइन इन्व्हर्स एफ एक्स, कॉस इन्व्हर्स एफ एक्स, टॅन इन्व्हर्स एफ एक्स आणि दोघांच्या जोड्या बघा. साइन आणि कॉसमध्ये फक्त प्लस मायनसचा फरक आहे, टॅन आणि कॉटमध्ये प्लस मायनसचा फरक आहे, सेक आणि कोसेकमध्ये प्लस मायनसचा फरक आहे. याच्यात ते सी सी दिसतात ना, हे सी वाले निगेटिव्ह बाकीचे पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. म्हणजे दोघांचे फॉर्म्युले सेम आहे, फक्त साइन अपोजिट आहे. इथे एफ एक्स आहे, इथे एफ एक्स आहे, इथे एफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, इथे एफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. फक्त हा प्लस आहे, हा काय आहे मायनस आहे. एक्स असेल तर एफ डॅश एक्स लिहायची गरज नसते. एक्स सोडून दुसरं कोणतंही फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मात्र तुम्हाला काढावंच लागणार आहे. चला आता एक्सरसाइज 1.2 जी आहे ते आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत. नेक्स्ट पिरियडला येण्याआधी तुम्ही हे सगळे फॉर्म्युले लर्न करून या, चांगल्या प्रकारे बाय हार्ट करून या. मग आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला इझी जाईल, समजेल. लक्षात? ठीक आहे, भेटू आपण पुढच्या पिरियडला. ओके, बाय.